आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुझी हिम्मत कशी झाली माझ्या दुकानात शिरण्याची? चल बाहेर हो। मामा सॉरी या मगाशी तुम्हाला मी काय पण बोललो। दादाला फुटेज बघायचंय, मला मदत करायची, बघू द्या ना। अजिबात नाही। मगाशी तुझा बा लय पोशारक्या मारत होता, मला भ्या दाखवत होता। अरे तू बी होतास की बोलायला पुढे पुढे। तुम्हा कुणालाही इथं उभा करू देणार नाही। चल बाहेर, चल बाहेर हो। मामा ऐक। बाहेर हो, मामा. चल बाहेर। पप्पा असं का वागते माझ्या गोपाळशी? ए त्याच्या पुऱ्या खानदानाशी मी असाच वागणार आहे आणि तू त्याच्या नादाला लागली तर थोबाड फोडून ठेवेन। पप्पा तो होणारा नवरा आहे माझा। काय म्हणाली? म्हणजे आत्याचं पोरग होणारा नवराच असतो ना? ए ह्याच्या घरात तुला मी देणार नाही। बहिणीला देऊन पस्तावले नाही। आता ती चूक मी पुण्यांदा नाही करणार। आणि तू नगती स्वप्न बघू नकस। अरे तू माझ्या पोरीपासून लांब राहायचं, कळलं का? आणि परत माझ्या दुकानात पाऊल ठेवायचं नाहीस। चल रे। ए पक्या मामा, आवाज खाली। हे घे वाच, शुद्ध मराठी भाषेत लिहून आणली परवानगी। आता तुला काय पण करून फुटेज दाखवावंच लागेल। ए दुकान माझं, परवानगी पोलीस स्टेशन करून देणार रे? हा मी देत नाही परवानगी। चल मग चला लॉकअप मध्ये। सरकारी कामात अडथळा आणला म्हणून अटक करावी लागेल तुम्हाला। पप्पा हा? कशाला एवढ्याशा गोष्टीसाठी वाद घालताय? जेलमध्ये जाल, बघू देते की त्यांना फुटेज। ओ तुम्ही बघा। चला सुधाकर भाऊजी, ए आपलं दाजी। तू काय करतो इथं? हा? एवढं टेन्शन मध्ये का दिसतोस? नाही, मी कुठे टेन्शन मध्ये? बघतोय काय चाललंय। कशाला? जा तुझं तू काम कर, मला माझं करू दे। असं कसं? माझ्या दुकानासमोर काय चाललंय मला कळायला नकोय? समजा आता उद्या माझ्या दुकानात चोरी झाली तर सोन्या चांदीचं दुकान नाही का तुझं? हा? काय आहे तुझ्या दुकानात? बायकांचं ब्लाऊज, ती कोण चोरणार? काय सापडलं सर? घंटा। काय? घंटा चहा सांग। 2 पेदाड दिसले फक्त, बाकी काहीच दिसलं नाही। ए काय तमाशा आहे का? चला इथून, चला चला रे। उकडे घेतला ना आमचा। हा पुण्यात जर फुटेज बघायचा असेल तर पैसे लागतील। काय हो, त्याला आज पत्र एखादा भोरटा चोर तर सापडलाय का? आलाय मोठा फुटेज बघायला। ए मामा तुझ्या तर आता जा पोलीस स्टेशन मध्ये आणि कर कंप्लेंट, मग बघतो तुझ्याकडे। वापस गेलाय, समजा खाणारच असा आहे। अरे वर्दी आहे म्हणून ग बसलो या, नाही तर दाखव असतो तुला। आता पुण्यात हे फुटेज बघायला मग सांगतो तो। तुला बघायला मिळते का बघ आता, मग मला सांग। चला रे। तू का उभा इथं? आज जा सुधाकर, तुझं काम पहिल्यांदा आवडलंय मला। फुला, ए फुला, फुला,
तुझ्या भावाला एकदा समजाव, आपल्याशी लढायचं नाही, नाही तर चामडी लोळून मी त्याची. बोला जबाब बघा तो माझ्या भावालाच बोला तुम्ही. अगं आता तुझ्या भावानं काडी घातली म्हटल्यानंतर त्यालाच बोलणार ना मी? का मला येड लागलंय उठ सुट कोणाला मी बोलायला? तुझा भाऊ आहे म्हणून गप आहे मी. दुसरा कोणी असतं ना उचलून फेकला असतं त्याला. अहो तुमच्या या स्वभावामुळेच मला भोगायला लागते बघा. माझ्या भावाला या घरापासून तुम्ही तोडलेत आणि तुमच्यामुळं माझा गोपाळ लहानपणी घर सोडून गेला. ए गप रंडमान, उचलतो प्याला. हो आलात तुम्ही. मी तुमचीच वाट बघत होते. मी गरम पाणी काढते, तुम्ही हातपाय धुवून घ्या. टॉवेल पण आणून देते. नाही नको. मग लगेच जेवायला वाढते. फक्त ना कालवण गरम करते. गरम गरम खाल्लं ना 2 घास जास्तच जातात पोटात. काय चाललंय तुमचं? कुठं काय, माझ्या नवऱ्याची सेवाच तर करते. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का हो? हा हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय. मी काय तुम्हाला बायको बिको मानत नाही. तुम्ही पण मला नवरा मानू नका. सकाळी उठल्यापासून भन 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 डोक्याच्या माग. शेवटचं सांगतोय बरं का, परत सांगणार नाही. अहो तुम्हाला कितीदा सांगितलंय दारू पीत जाऊ नका, ती चांगली नसते. अहो, अहो, अहो झेपत नाही तर एवढी घ्यायची कशाला? बूट घालून कोण पॅन्ट काढतं का? ए तू बाहेर, तुम्हाला नाही सांगायचं, करतो तू. नाही ना एक दिवशी एखाद्या मोठ्या दरोडेखोराला, आतंकवाद्याला, चोराला पकडला ना, नाव नाही सांगणार मी. काय म्हणून आज एवढी घेतलीये? गाडी गायब झाली. गायब झाली? गायब म्हणजे नेली कोणीतरी. या टेलरच्या दुकानाच्या बाहेर गाडी होती रातभर. सगळी गायब. काहीतरी गडबड आहे. मी आता शोध लावल्याशिवाय गप्प नाही बसणार. मी गाडी शोधणार. पोलीसवाला गायब झाला, कुठे गेला मी शोधणार. रा